सुंदर अशा वातावरणातील एक खास असा बदल आपल्याला दिसू लागतो, तो जाणवू लागतो आणि मनाला एक वेगळीच उभारी येते. कारण सर्व महिन्यांचा राजा श्रावण मास हा येणार असतो आणि याच्या आगमनाने वेगवेगळ्या व्रतवैकल्यांचे, आनंद आणि उत्सवाचे वातावरण निर्माण होत असते. तर अशाच या श्रावण मासाच्या पूर्वसंध्येची सुंदर ओळख आपल्या संस्कृतीने करून दिली आहे, ती म्हणजे दीप अमावस्या. यालाच आपण दिव्यांची आवस असेही म्हणतो. मात्र काही जणांनी याला गटारी अशी देखील ओळख दिली आहे. तर ती गटारी नसून ती गताहारी आहे. गताहारी म्हणजे गत आहार, म्हणजे आपला जो पण जुना आहार आहे तो आपण टाकून देऊन नवीन आहार आपण स्वीकार. तर अशा प्रकारे ही गटारी नसून ही गताहारी अमावस्या आहे असं आपण म्हणूया. असं असतं. आपल्याला माहितीच आहे की श्रावण मासात विविध सण आणि उत्सवांची रेलचेल असल्यामुळे संबंध महिनाभर अनेक जण मांसाहार आणि मद्यपान वर्ज करतात. सणाचे पावित्र्य राखावे यासाठी धर्मशास्त्राने मानवी मनांवर घातलेले हे बंधन आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की महिनाभर जे खायचं प्यायचं नाही ते महिना सुरू व्हायच्या आदल्या दिवशी अगदीच आपण झोपून मस्तपैकी पोटभर खाऊन घ्यायचं. याच्यासाठीच एक उत्तम उदाहरण द्यावंसं वाटतं. ते म्हणजे असं की जेव्हा डॉक्टर काही पथ्य म्हणून आपल्याला दिवसातून एक वेळ जेव्हा असं सांगतात, तर त्याचा अर्थ आहारावर नियंत्रण आणा असा असतो. पण आपण आपल्या सोयीने एकाच वेळी दोन्ही वेळचं जेवण ताटात वाढून घेणार असू तर त्या पथ्याचा उपयोग तरी काय. तर हाच नियम धर्म संस्कृतीने आपल्या मानवी मनावर घालण्यासाठी निदान महिनाभरासाठी शाकाहार करा असे सुचवले आहे. आपली संस्कृती आपल्याला आयुष्याच्या उत्कर्षाचे धडे देते. आषाढ अमावस्येला चंद्राची अनुपस्थिती असली म्हणून काय झाले, श्रावण मासाच्या स्वागतासाठी शेकडो दिव्यांचा प्रकाश ती उणीव पूर्ण करेल अशी खात्री देतो. म्हणूनच ही दीप अमावस्या हा आपल्या आयुष्यासाठी केवढा मोठा गूढ संदेश आहे नाही, की जेव्हा आपल्या आयुष्यात काळोखाचे साम्राज्य पसरते तेव्हा उदास न होता पण तिच्या ज्योतीने का होईना तो दिवस साजरा करावा. तरच आपल्याही आयुष्यात श्रावण नक्कीच येईल. अशा उदात्त विचारांनी युक्त असलेल्या आपल्या संस्कृतीला गालबोट लागणार नाही याची खबरदारी घेणे ही आपली जबाबदारी आहे. म्हणून तुम्हाला कोणी जर विचारलं उद्या गटारीला विशेष काय, तर त्यांना खडसावून सांगा, ही गटारी नाही, ही दिव्यांची आवस आहे, ही दीप अमावस्या. अमावस्येच्या दिवशी खूप साऱ्या दिव्यांनी आपण आपलं आयुष्य देखील असंच उजेडात आणूया आणि उत्तमात उत्तम दीप अमावस्या सेलिब्रेट करूया, साजरी करूया. ह्या दिवशी दिव्यांना चांगलं उजळून पूजा करायची असते. तसेच अशा रीतीने आपल्या धर्माची, परंपरांची, नीतिमूल्यांची जपणूक करणे गरजेचे आहे. आज आपण हे वागणार आहोत याचे अनुकरण उद्याची पिढी करणार आहे. त्यांच्यासमोर योग्य तोच आदर्श ठेवला पाहिजे. शेवटी म्हणतात ना, धर्मो रक्षती रक्षितः, अर्थात जो धर्माचे रक्षण करतो त्याचे रक्षण धर्म कायमच करतो. तर चला आपण देखील धर्मरक्षक बनूया. दीप अमावस्येच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.